31 आणि 1 जानेवारीला जयस्तंभ पेरणी फाटा येथे बंदोबस्त निमित्ताने पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाययोजनाबद्दल सांगायसाठी हे आपल्याला इथे बोलवण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्वाचे बंदोबस्तासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण 5,000 पोलीस कर्मचारी, अंदाजन 750 पोलीस अधिकारी, 1,000 होमगार्ड, 8 कंपनी SRPF, वेगवेगळी QRTs, BDDS पथक, अँटी सबटाज चेकसाठी पथक, अशा RCPs, अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबळ डिप्लॉय करण्यात आलेली आहेत. याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्या पासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे. कोणत्याही प्रकारचे क्राऊड मध्ये अडचण त्यांना येणार नाही, त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे. एकूण अंदाजन शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण 45 पार्किंग स्पेस, त्यामध्ये 278 एकरची जगह प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अंदाजन 30,000चे वर 4 व्हीलर्स आणि 20,000चे अंदाजन 2 व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. अनुयायीला येणे जाण्याकरिता 650 PMPL चे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे, जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसच्या ठिकाणातून जयस्तंभ जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. 300चे वर CCTV कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 50 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रिकॉग्निशनची कॅमेराज आहे. 2 मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स हे नागपूर वरून बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे, ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयी सुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे, ती पण लावण्यात आलेली आहे. 10 पेक्षा जास्ती ड्रोन्स, अंदाजन 5 सॅटेलाइट फोन्स, DFMDs हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे. 50चे वर टावर्स आणि पोलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे. विशेष करून यामध्ये मिसिंग मुले, मिसिंग व्यक्ती, तसेच कोणत्याही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांचचे लावण्यात आलेली आहे. वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स, कॅमेराज, तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे. त्या भागात 31 तारीखला संध्याकाळी पासून 1 तारीख पर्यंत बंदोबस्त 1 तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे. एकंदरीत प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक घेण्यात आलेली आहे आणि सर्व विभाग आवश्यक उपाययोजना यासाठी करत आहे. पोलीस दलांकडून पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे. एकंदरीत ही सर्व बंदोबस्त शांततेत पार पडेल याचे मला पूर्ण विश्वास आहे.